नेपाळमध्ये दुसऱ्या दिवशी देखील आंदोलन भडकलेलंच पाहायला मिळतंय। आंदोलकांनी नेपाळच्या संसदेवर हल्ला केलेला आहे, ठिकठिकाणी जाळपोळ केलेली आहे। बालेन शाह यांचं नाव आता पंतप्रधान पदासाठी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। बालेन शाह यांना पंतप्रधान करा अशी आंदोलकांनी मागणी लावून धरली आहे। माजी पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांच्या घरावर देखील हल्ला करण्यात आलेला होता आणि मोठी जाळपोळ देखील या भागामध्ये या परिसरामध्ये करण्यात आलेली होती। यासोबतच आंदोलकांनी कम्युनिस्ट पक्षाच्या मुख्यालयावर देखील हल्ला केल्याचं समजतंय। नेपाळमध्ये दुसऱ्या दिवशी हे आंदोलन भडकलेलं आहे। प्रामुख्याने जर आपण बघितलं तर सोशल साइट्सवर जी बंदी घालण्यात आलेली होती, त्यामुळे या आंदोलनामध्ये प्रामुख्याने जे तरुण आहेत, जेनझी ज्यांना म्हटलं जातं, यांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणात असल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि याच सगळ्या तरुणांनी काल मोठा उठाव केलेला होता। संसद भवन परिसरामध्ये देखील यांनी काल घोषणाबाजी केली होती, नारेबाजी केली होती आणि त्यानंतर सरकारकडून या साइट्स पुन्हा सुरू करण्यात आल्या। मात्र दुसऱ्या दिवशी देखील या तरुणांचं समाधान झालेलं नाही आणि या आंदोलनाचे परिणाम दुसऱ्या दिवशी देखील या नेपाळच्या संसदेमध्ये पाहायला मिळतात। आणि या घडीची एक महत्त्वाची बातमी हाती येते। नेपाळचे अर्थमंत्री विष्णू प्रसाद पौडेले हे पळून जातानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। पळून जाणाऱ्या नेपाळच्या अर्थमंत्र्यांचा जमावाकडून पाठलाग करण्यात आलाय। नेपाळचे अर्थमंत्री विष्णू प्रसाद पौडेल हे पळून जात होते आणि याचा हा व्हिडिओ आता समोर आला आहे। अर्थमंत्री पळून जात होते। या अर्थमंत्र्यांचा पाठलाग या सगळ्या जमावाकडून करण्यात आलेला आहे आणि ही सगळी दृश्य सध्या आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत। नेपाळमधनं एक वेगवेगळी दृश्य समोर येतात आणि त्यातलंच हे एक दृश्य आहे। नेपाळचे अर्थमंत्री हे विष्णू पौडेल हे पळून जात होते आणि पळून जात असताना त्यांना जमावांनी पकडण्याचा प्रयत्न केला आणि हा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे। तेव्हा नेपाळ हे दुसऱ्या दिवशी देखील धगधगतानाच पाहायला मिळतंय। आपल्यासोबत माजी कर्नल अभय पटवर्धन सर आहेत। सर, स्वागत आहे एबीपी माझामध्ये। खरं तर नेपाळ दुसऱ्या दिवशी देखील धगधगतच आहे। सत्तांतर, राजकारण या गोष्टी खरं तर नवीन नाहीत, मात्र नेपाळमधनं ज्या काही बातम्या समोर येत आहेत, जाळपोळ होते, संसदेवर तरुणांकडनं हल्ला केला गेलेला आहे, या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता? एक मोठा आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे असा माझा अंदाज आहे। तो याच्याकरता की भारत सध्या जगामध्ये एक महाशक्ती म्हणून पुढे येतो आहे। तिसरी इकॉनॉमी आहे आपली जगामध्ये, ती काही लोकांना पाहत नाही आहे आणि भारताचे जे शत्रू आहेत, वेस्टकडे पाकिस्तान आहे, नॉर्थकडे चायना आहे आणि ईस्टकडे बांगलादेश आहे, खाली श्रीलंका आहे, दुसरीकडे अमेरिका आहे जी आपल्यावर चिडलेली आहे, म्हणजे खास करून त्यांचे राष्ट्रपती आपल्यावर चिडलेले आहेत 3 कारणांकरता। एक तर आपण ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान इस्लामाबादच्या जवळ नूरखान बेसमध्ये त्यांचं जे आण्विक शस्त्रास्त्राचा साठा होता तो आपण नष्ट केल्याचं म्हटलं जात आहे। दुसरं म्हणजे त्यांच्या नोबेल प्राईजकरता आपण त्यांना समर्थन केलेलं नाही आहे आणि तिसरं म्हणजे की जे त्यांनी सध्या SCOच्या वेळेला प्राईम मिनिस्टर मोदी आणि पुतीन आणि शी जिनपिंग यांचे जे हसरेखेचे फोटो जगजाहीर झालेले आहेत, त्याच्यामुळे अमेरिकेचा दळफाट झालेला आहे। 2 गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे। आधी अशाच प्रकारचा उठाव श्रीलंकेमध्ये झाला होता, त्याच्यानंतर अशाच प्रकारचा उठाव सेम स्क्रिप्ट अगदी सेम आहे आणि बांगलादेशमध्ये झाला होता आणि आता हा तिसरा नेपाळमध्ये होतो आहे। स्क्रिप्ट काय आहे की सरकार काहीतरी वटहुकूम काढतं, त्याच्यानंतर त्याच्या विरुद्ध असंतोष निर्माण होतो, तो असंतोष थोडे दिवस। सर, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो, एक मोठी अपडेट हाती येते। ही अपडेट घेऊन मी पुन्हा तुमच्याकडे येतो। आपण ही अपडेट जाणून घेऊयात आपल्या टीव्ही स्क्रीनवर। या क्षणीची एक महत्त्वाची अपडेट। नेपाळचे माजी पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांच्या कुटुंबियांना मारहाण करण्यात आलेली आहे।
माजी पंतप्रधान शेर बहादूर देवबा यांच्या घरावर आंदोलकांनी हल्ला केलेला होता, जाळपोळ केलेला होता। याची दृश्य काही वेळापूर्वीच आलेली होती आणि त्यानंतर आता ही पुढची दृश्य आपल्या हाती आलेली आहेत। नेपाळचे माजी पंतप्रधान शेर बहादूर देवबा यांच्या कुटुंबियांना देखील आता मारहाण करण्यात आलेली आहे। आंदोलक अत्यंत हिंसक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि आणखी एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट आता हाती येते नेपाळमधूनच। सरकार स्थापनेसाठी नेपाळमध्ये महत्त्वाची बैठक सुरू झालेली आहे। सर्व बडे पदाधिकारी सध्या उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। तेव्हा या धगधगत्या नेपाळमध्ये या अतिशय महत्त्वाच्या काही अपडेट्स आता हाती येत आहेत। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊया। तर भारती सहस्त्रबुद्धे माझी सहकारी आपल्यासोबत आहे। भारती, अत्यंत वेगवान घडामोडी सध्या नेपाळमध्ये घडताना पाहायला मिळतात। सरकार स्थापनेच्या अनुषंगानं काय घडामोडी घडतात? खरं तर आपण पाहिलं की बालेन शहाने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट टाकत म्हटलंय की आता सगळ्या आंदोलनकर्त्यांनी थोडीशी शांतता राखली पाहिजे। आंदोलन जर शांत झालं तर आपण सरकार स्थापनेच्या दृष्टीने बोलू शकतो। आणि त्याच पार्श्वभूमीवर अत्यंत मोठं अपडेट आता नेपाळमधून आपल्याला मिळत आहे की काठमांडूमध्ये सगळे बडे अधिकारी यांची एक महत्त्वाची बैठक सुरू आहे। त्यानंतर ते राष्ट्रपती भवनात जातील आणि राष्ट्रपतींना जे काय सत्ता स्थापनेबद्दलचे अपडेट्स आहेत ते देतील। मात्र आता ही बैठक सुरू आहे। तिकडे बालेन शहा यांना पंतप्रधान करा अशी आंदोलकांची मागणी आहे। बालेन शहा स्वतः सक्रिय झालेले दिसतात आहे। थोड्या वेळापूर्वी रवी लामिछाने जे माजी उपपंतप्रधान आहेत ते जे भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये जेलमध्ये होते त्यांना सुद्धा सोडवण्यात आंदोलकांना यश आलेलं आहे। आणि स्वतः रवी लामिछाने बालेन शहा यांच्यातही सत्ता स्थापनेच्या दृष्टीने चर्चा झाली आहे। त्यामुळे अत्यंत वेगवान आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या घडामोडी घडतात आहे। मात्र असं होत असताना अजूनही आंदोलक रस्त्यावर आहे। आणि आत्ताची जर स्थिती सांगायची तर जी शस्त्र होती पोलिसांची आणि सुरक्षा दलाची ती शस्त्र आता आंदोलकांच्या हातात आहे। ते हातात शस्त्र घेऊन प्रदर्शन करताना दिसतात आहे आणि मोठ्या प्रमाणात एक अफरातफरीचा माहोल आपल्याला बघायला मिळतोय। भारती, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आणि नंतर आणखी एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट येते, आपण जाणून घेत आपल्या टीव्ही स्क्रीनवर। या क्षणीची महत्त्वाची अपडेट, नेपाळच्या राष्ट्रपती भवनात देखील जाळपोळ झालेली आहे। एकीकडे सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत तर तिकडे आंदोलक हे मात्र काही शांततेचा मार्ग स्वीकारायला तयार नाहीत। या नेपाळच्या राष्ट्रपती भवनामध्ये देखील आता जाळपोळ झालेली आहे, त्याची देखील दृश्य आता समोर येत आहेत। धुराचे लोट देखील आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत। नेपाळच्या राष्ट्रपती भवनामध्ये देखील या आंदोलकांनी हल्ला चढवला आहे। आपण यानंतर पुन्हा एकदा अभय सरांकडे जाऊयात। अभय सर, सातत्यानं या अपडेट येत आहे की इकडे सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरू आहेत तर दुसरीकडे बालेन शहा यांनाच पंतप्रधान करा अशी मागणी हे सगळे आंदोलक करतायत। एकीकडे राष्ट्रपती भवनावर देखील हल्ला करतायत। बालेन शहा हेच नेतृत्व का आणि या सगळ्याचे परिणाम भारत त्यासोबतच नेपाळ सत्तांतरानंतर कसे असू शकतील, तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहता? अगदी बरोबर म्हणाले तुम्ही। तसे मी मगाशी सांगत होतो की ही सगळ्या स्क्रिप्ट ज्या आहेत त्या जवळपास एकसारख्याच दिसतात आहेत। श्रीलंकेमध्ये सुद्धा याच प्रकारचं आंदोलन झालं, त्याच्यानंतर बांगलादेशमध्ये याच प्रकारचं आंदोलन झालं। मोहम्मद युनूसबद्दल कोणी विचारही केला नव्हता कधी ते सरकारचे सल्लागार म्हणून येतील, पण त्यांचं एकाएकी नाव समोर आलं आणि त्याच्यानंतर ते येईपर्यंत तिथे आंदोलन चालू होतं आणि ते आल्यानंतर मग ते आंदोलन थांबलं। तसंच आता नेपाळमध्ये झालेलं आहे की 2 दिवस शहाचं नाव कुठेही याच्यामध्ये आलेलं नव्हतं आणि एकाएकी आलेलं आहे। त्याचे 2 गोष्टी आहे माझ्या अंदाजाप्रमाणे, याची कारणं 2 आहेत। एक म्हणजे तुम्ही जी नावं घेतली, ज्यांचे मंत्री आहेत किंवा माजी पंतप्रधान आहेत त्यांच्या घराची जाळपोळ झालेली आहे, ते सगळे प्रो कम्युनिस्ट सरकार होते आणि या आंदोलनामध्ये नेपाळ कम्युनिस्ट पार्टीच्या ऑफिसची आणि तिथल्या कार्यकर्त्यांना मारहाण झालेली आहे। याचा अर्थ असा की हे अँटी कम्युनिस्ट जे आंदोलन चालू झालेलं आहे ते झालेलं आहे। आता हे का असावं, तर हे जे आपण रशिया आपण आणि चीन यांची एक जी युती होऊ पाहते आहे अमेरिकन राष्ट्रपतींच्या टॅरिफ वॉरनंतर, त्या युतीच्या अगेन्स्टमध्ये आहे का, हा एक विचार करण्यालायक प्रश्न आहे। कारण अमेरिकेचा नेपाळमध्ये फार मोठा पगडा आहे
ब्रिटनचा नेपाळमध्ये फार मोठा पगडा आहे. यांचे अनेक लोक अमेरिकेत आणि ब्रिटनमध्ये आहे. ब्रिटनच्या आर्मीमध्ये नेपाळी लोक आहेत. त्यामुळे त्यांना एक अँटी कम्युनिस्ट सरकार तिथे पाहिजे आहे का, हा एक प्रश्न उभा राहतो. दुसरा प्रश्न असा उभा राहतो की हे खरंच जर आंदोलन असेल आणि ज्याप्रमाणे लोकांनी एक भ्रष्टाचाराचा मुद्दा उभा केला, तो श्रीलंकेतही झाला होता, बांगलादेशमध्ये झाला होता ना, आता इथेही झालेला आहे. तर या मुद्द्यावरनं सरकार पलटवायचं आणि जे वेस्टची जी रणनीती आहे की आशियाला आपल्या कब्जामध्ये ठेवायचं, चीनला एकटं पाडायचं, त्याप्रमाणे चालू आहे का, हा एक दुसरा मुद्दा निर्माण होतो. त्यामुळे भारताला सध्या याच्यामध्ये काहीच करता येणार नाही. भारताला फक्त वेट अँड वॉचची भूमिका स्वीकारावी लागेल. कारण जे कोणी इथे येतील ते प्रो इंडिया आहेत का अँटी इंडिया आहेत हे थोड्या वेळानंतरच कळेल, कारण सध्या कळणार नाही असं माझं मत आहे. पण सर, एकंदरीत जर पाहायचं झालं तरी जी राजकीय अस्थैर्य आपण जे पाहतोय त्याच्या मुळाशी जायचं झालं तर भ्रष्टाचार असेल किंवा आंदोलन असेल की ही नेतृत्वातली कमतरता आहे, याकडे नेमकं कसं बघायला हवं? सर, ही नेतृत्वाची कमतरता नाही आहे. ओली हे आधीसुद्धा पंतप्रधान अनेक वर्ष राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर प्रश्न उभा राहील असं काही नाही आहे. एकाएकी हे आंदोलन उभं राहतं, एकाएकी भ्रष्टाचाराचा मुद्दा इतक्या तेजीने उफाळतो, याच्यामागे काहीतरी कारण असणार आहे. काय कारण आहे हे नंतरच कळेल आहे, जेव्हा याचे डिटेल बाहेर येतील की या लोकांना पैसा कोणी पुरवला, या लोकांना इतके लोक एकदम आलेत काही न करता. तिथल्या सरकारला काही झालं नव्हतं का? जे टी व्हीवर चित्र दिसतात आहेत त्याच्यामध्ये पोलीस पळून जाताना दिसतात आहे आणि प्रोटेस्टर त्यांच्या मागे पळताना दिसतात आहेत. तर अशी परिस्थिती का निर्माण व्हावी? पोलीस त्यांच्या मागे लागू शकत नाही का? आर्मी आत्तापर्यंत का उतरली नाही आहे? तसं बांगलादेशमध्ये झालं, तसंच आता होत आहे की आर्मी मागणं उभी राहून पडद्याच्या मागणं आपले कळसूत्री फिरवत आहे आणि या लोकांना डायरेक्ट करताय किंवा कंट्रोल करताय, असं माझं मत आहे. तुम्ही खरं तर सातत्यानं बोलण्यामध्ये तुमचा एक मुद्दा येतोय, तो म्हणजे की या सगळ्या पाठीमागे कुठेतरी आंतरराष्ट्रीय कट कारस्थान असल्याचं किंवा षडयंत्र असल्याचं तुम्ही म्हणताय. मात्र बालेन शहा ज्यांचं नाव सातत्यानं पुढे येतंय, जर ते पंतप्रधान झाले तर आगामी काळामध्ये भारतासाठी त्यांचं जे नेतृत्व असेल ते अनुकूल असेल की काही वेगळे परिणाम घडू शकतील चीन आणि भारतासाठी, दोघांसाठी देखील? कोणासाठी हे अनुकूल ठरू शकतं? याच्याबद्दल मी ठामपणे काही सांगू शकणार नाही, कारण शहाबद्दल माझा अभ्यास तितका जास्त नाही आहे. जसं मी मगाशी म्हटलं की एकाएकी नाव समोर आलेलं आहे. जसं मोहम्मद युनूसचं नाव समोर आलं होतं, ते एक अर्थशास्त्रज्ञ होते पण एकाएकी ते प्रमुख सल्लागार बनले. तसे शहा एकाएकी कुठनं निर्माण झालेले आहेत त्याच्याबद्दल मला कल्पना नाही आहे. पण हा एक अननोन चेहरा एकदम वर आलेला आहे, याचा अर्थ असा की हा चेहरा कोणाला तरी पाहिजे आहे म्हणून तो चेहरा वर आलेला आहे असा मी अंदाज बांधू शकतो. नक्कीच सर, तुम्ही राहाच आपल्यासोबत. आणखी एक काही अपडेट हाती येत आहेत, आपण ते अपडेट जाणून घेऊयात. काही दृश्य देखील समोर आलेली आहेत. संसदेवर एकीकडे हल्ला केल्यानंतर आता या सगळ्या अब स्टूडेंट को कल मार दिया गया. आप लोग देखिए 21-22, अब नंबर कितना है पता नहीं, 500 से जितना है सब इंजर्ड हुआ है. अब ये स्टूडेंट को ऐसे तरीके से मारेंगे तो कौन सा देश चलेगा? ये सब बहुत क्रूरल देश जैसा हो गया, क्रूरल शासन हो गया है. ये तो ओली का शासन ऐसा नहीं चलता है, कोई देश में ऐसा नहीं चलता है. ये एशिया में ऐसा कम्युनिस्ट शासन में आता है, इतना छोटे देश में तो कैसे चलेगा? कभी भी ऐसा नहीं चल रहा है. हम लोग का डेमोक्रेसी लाया, इतने आदमी मर मर के डेमोक्रेसी लाया. ये ऐसा डेमोक्रेसी किसको चाहिए? किसी को डेमोक्रेसी ऐसा नहीं चाहिए. आप लोग देख रहे हैं ये संसद भवन कितना जल रहा है. यहीं पर नेता लोग अपना भ्रष्टाचारी लोग आते हैं, बैठते हैं. अब क्या हो रहा है देखिए, आज सभी नेता लोग का घमंड से टूट ही गया है ना. आप लोग भी देख रहे हैं. जैसे आप लोग देख रहे हैं, आज हमारे नेपाल में संसद भवन में पूरे जनता ने मिलके, जेनजी ने मिलके आज आग लगा दिया है. कल नेपाल पुलिस ने जितना ज्यादा किया है ना, कल कमती में 19 लोगों को, स्टूडेंट को नेपाल पुलिस ने गोली मारा, चुन चुन के गोली मारा. उसने गोली मारने का एक तरीका होता है ना, गोर में मार के उसे घायल कर देने का, पर वैसा नहीं किया उसने सीधा यहाँ पर मारा है, डायरेक्ट वो मर गया है. और ये सरकार जो हुआ है ना, ये इतना कुछ ये सोशल बैंडिंग के लेके नहीं हुआ है.
हम लोगों को चाहिए यूथ लीडर चाहिए। अब हम लोग परिवर्तन खोज रहे हैं। ये बूढ़े लोग है ना, ये बूढ़े जो लीडर है ना, वो हम लोग का अब वक्त हो गया है। अब नहीं चाहिए, हमारा यूथ चाहिए। अब सब जेनजी का मांग है यूथ। तेव्हा या काही प्रतिक्रिया आपण पाहत होतो। सातत्यानं ज्यांचं नाव पुढे येतंय ते बालेन शहा, जे पंतप्रधान होऊ शकतात, ते नक्की कोण आहेत, तर त्यांची पार्श्वभूमी काय राहिली आपण पाहूयात। नेपाळी रॅपर, संगीतकार आणि काठमांडूचे ते विद्यमान महापौर आहेत। नेपाळच्या राजकारणातील तरुण चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे। अवघ्या 35व्या वर्षी पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये ते आघाडीवर आहेत। पहिले राजकारणी ज्यांनी जेनझी आंदोलनाला पाठिंबा दिला। एकीकडे नेत्यांची घरं जळताना बालेन शहांच्या नावानं आंदोलकांनी घोषणाबाजी केली। लष्करानं ताबा घेतल्यावर बालेन शहांकडे अंतरिम पंतप्रधान पद जाऊ शकतं। आंदोलन जेनझी म्हणजेच तरुणांनी हाती घेतल्यानं तरुण पंतप्रधानाची चर्चा झाली। 2022 मध्ये अपक्ष लढलेले बालेन शहा हे काठमांडूचे महापौर झाले। सोशल मीडिया आणि तरुणांच्या माध्यमातून शहांनी 2 महत्त्वाच्या राजकीय पक्षांना धक्का दिला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।